कोण म्हणतंय घेत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही. कोण म्हणतंय घेत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही. क्रीडांगण खेळाडूंच्या हक्कासाठी रणशिंग फुंकले. पंढरपूरमध्ये भव्य क्रीडा संकुलासाठी युवा सेनेचे आंदोलन. वारकऱ्यांच्या श्रद्धेचं केंद्र असलेले या शहरात आता खेळाडूंच्या हक्कासाठी लढ्याची ठिणगी पडली आहे. सोलापूर जिल्ह्यातील उपविभागीय शहर म्हणून ओळख असलेल्या पंढरपूरमध्ये अनेक महाविद्यालय, अभियांत्रिकी कॉलेजेस आणि समृद्ध कुस्ती परंपरा असूनही आजवर एकही भव्य सुसज्ज क्रीडा संकुल उभारलं गेलेलं नाहीये. ही खंत आता तीव्र आंदोलनात परिवर्तित झाली आहे. शालेय, महाविद्यालयीन तसेच जिल्हास्तरीय स्पर्धांसाठी आवश्यक मैदानांची कमतरता प्रकर्षानं जाणवत आहे. क्रिकेटसह इतर खेळांचे सराव रस्त्यावर किंवा खाजगी जागांमध्ये करावे लागतात. ही वस्तुस्थिती स्थानिक खेळाडूंसाठी लाजिरवाणी आणि अडथळा ठरत आहे. राज्य शासनानं सर्व स्तरांवर क्रीडा संकुल उभारणीचे धोरण जाहीर केले असतानाही पंढरपूरकडे सातत्यानं दुर्लक्ष होत असल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे. खेळाडूंना दर्जेदार सुविधा मिळाल्याशिवाय ग्रामीण भागातून राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावरील खेळाडू घडणार नाहीत असा ठाम सूर यावेळी उमटला. युवा सेनेच्या माध्यमातून शासनाकडे ठोस पाठपुरावा करण्याचा निर्धार करण्यात आला असून भव्य आणि आधुनिक क्रीडा संकुल उभारण्यासाठी निर्णायक लढा उभारण्याचा इशारा देण्यात आलाय. हे आंदोलन संग्राम सुधीर अभंगराव यांच्या अध्यक्षतेखाली पार पडले. आपल्या भाषणात त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितले, पंढरपूरच्या भविष्यासाठी आणि खेळाडूंच्या हक्कासाठी हा लढा शेवटपर्यंत सुरू राहील. शासनानं तातडीनं जागा निश्चित करून निधी जाहीर करावा, अन्यथा आंदोलन तीव्र केलं जाईल. पंढरपूरच्या विकासाच्या अजेंड्यावर आता क्रीडा संकुल हा मुद्दा ठळकपणे समोर आला असून शहरातील युवक आणि क्रीडाप्रेमींमध्ये नव्या आशेची जाग निर्माण झाली आहे. गेल्या अनेक वर्षापासून पंढरपूर शहरातील युवकांचा प्रलंबित असलेला प्रश्न म्हणजे क्रीडा संकुल. आज आम्ही या ठिकाणी एकत्रित जमलेलो आहे कारण की युवकांना खेळण्यासाठी मैदान उपलब्ध नाही शहरात. पंढरपूर तीर्थक्षेत्र असल्याने इथं शासनाकडून भरीव निधी उपलब्ध होतो, परंतु स्थानिक लोकांच्या, स्थानिक जनतेच्या, विशेषतः करून क्रीडाप्रेमींच्या अपेक्षेला कुठंतरी न्याय मिळताना दिसून येत नाही. आपण बघताय शहर व तालुक्यातील अनेक खेळाडू राज्यस्तरीय पातळीवरती शहराला रिप्रेझेंट करताना दिसून येतात. त्यांनी राज्य पातळीवरती चांगल्या प्रमाणात चमकदार कामगिरी करून यश प्राप्त केलेलं दिसून येत आहे. परंतु त्याच्या पुढचे जे आंतरराष्ट्रीय किंवा त्याच्या पुढच्या स्तरावरती जाण्यासाठी जे अत्यावश्यक जे सराव लागतो, जी मेहनत घ्यावी लागते, त्यासाठी सुसज्ज सर्व सुविधांनी उपलब्ध असं मैदान नसल्यामुळे खेळाडूंचे हाल होताना दिसून येत आहेत. आणि गेल्या अनेक वर्षापासून बघतोय आपण, जे काय आपल्याकडे जिवंत मैदान होती, मग ते अंबाबाई पटांगण म्हणा, आंबेडकर नगर म्हणा, किंवा रेल्वेचं मैदान म्हणा, किंवा आणखी काही मैदानं असतील, ती विकासाच्या नावाखाली किंवा विकास, त्या गोष्टीला आमचा विरोध नाही आहे, विकासाला खरं तर विरोध नाही, पण विकासाच्या नावाखाली त्या गोष्टी त्या पार्किंगसाठी ती बळकावली गेली. ते पार्किंग म्हणजे असं म्हणाल का अवघड ठरणार नाही की त्यांचा त्या मैदानांचा बळी दिला गेला. मग आत्ताची जी युवा पिढी आहे त्यांना खेळण्यासाठी मैदान नसल्या कारणाने आम्हाला अक्षरशः रस्त्यावर उतरून मैदान खेळावं लागत आहे. आमची राज्य सरकारकडे एवढीच मागणी आहे, एवढी नम्रपणे मागणी आहे की आपण पंढरपूर शहराला ज्याप्रमाणे शहर विकासाकडे मार्गस्थ आहे, त्याचप्रमाणे येणाऱ्या विकास आराखड्यात पंढरपूर शहराच्या युवकांचा मागण्याचा समाविष्ट करावा. त्यासाठी क्रीडा संकुलची आमच्यासाठी प्रमुख मागणी राहील की शहर विकास आराखड्यात क्रीडा संकुलचं त्यात समाविष्ट करून घ्यावा. काय लेखी याच्या आधी मागणी केली आहे, पाठपुरावा केला आहे? आज गेल्या याच्या अगोदर पण गेल्या अनेक संघटनांनी मागणी वगैरे केली होती, पण त्याचा आता पाठपुरावा देखील करून त्या सगळ्या गोष्टी कागदोपत्री राहिल्या आहेत. आम्ही आमच्या परीने देखील सन्मान्य नगरविकास मंत्री आमचे नेते एकनाथभाई शिंदे, श्रीकांत दादा शिंदे यांच्याकडे देखील आम्ही या गोष्टीचा या मागणीचा पाठपुरावा करून त्याचा निर्णय लढा आम्ही देणार आहोत. आज काय आमदार असून सुद्धा इथं क्रीडांगण होत नाही, काय वाटतं? नक्कीच होईल. आम्ही पाठपुरावा करत जाऊ. आम्ही स्थायिक लोकप्रतिनिधींना देखील या बाबतीची मागणी निवेदन देऊ, त्यांना या सगळ्या भावना आमच्या पोचवू. हे आम्ही आज हे आंदोलन करण्यामागचं कारण असंच की जी आमची परिस्थिती आहे ती जनतेसमोर दाखवावी, ती लोकप्रतिनिधींसमोर ह्या गोष्टीचं प्रदर्शन व्हावं की बाबा आत्ताच्या युवकांची सध्याची परिस्थिती काय की त्यांना खेळायला मैदान नाही आहे. त्या मैदानासाठी जी आमची जी तळमळ आहे ती लोकांना दिसून यावी, कारण की कागदोपत्री असे अजून आमच्यानंतर अजून अशी ढीग पत्रे येतील, मग त्याचा ढीग साठत जाईल कागदोपत्रांचं. कसं करणार आहे आंदोलन? आम्ही आज आता सर्व प्रकारचे खेळाडू आलेले आहेत. आता जर शहर चांगला विकास होते तर विकासाच्या मार्गावरच आम्ही क्रिकेट खेळतो. इथं आम्हाला मैदानच नाहीये. क्रिकेट खेळणार आहे 100% क्रिकेट खेळणार. बाकी सगळे खेळ आम्ही प्रदर्शित करत आहोत. कोण बॉलिंग बॅटिंग कोण करणार आहे? आहेत सगळे चिमुकल्यांपासून जे दोरा मोठ्यांपर्यंत सगळे आलेले, जे क्रिकेट प्रेमी आहेत, खेळाडू प्रेमी आहेत.
ज्यांचे हाल होत आहेत. आता बघताय आपण शहरात काही जॉगिंग जरी करायला जायचं झालं तर पाठी रस्त्यावर पळावं लागतं, जेणेकरून परत काय ॲक्सिडेंट वगैरे ते हानींना सामोरं जावं लागतं, दुर्घटनांना. त्यामुळे आमची राज्य शासनाकडे किंवा लोकप्रतिनिधींकडे ही प्रमुख मागणी असेल की शहराला लवकरात लवकर भव्य सुसज्ज असं सर्व सुविधांनी उपलब्ध असलेलं क्रीडा संकुल व्हावं, जेणेकरून खेळाडूंना न्याय मिळेल आणि क्रीडा विकास देखील होईल.